राजा शास्त्रज्ञ गप्प बसणार आहेत. नीलमचे जेनेटिकल व्हॅल्यूज वेगळ्या केल्या, अल्फॉन्सो जेनेटिकल व्हॅल्यूज वेगळ्या केल्या आणि हे एकत्र करून म्हणून शिकायचंय. 15-20 वर्ष कार्यक्रम झाला, रिसर्च झाला आणि एक आंबात एक रोपटं तयार झालं, एक कलम तयार झालं की दिसतंय नीलमसारखं, आकारानं मोठं. तेव्हा अल्फॉन्सोची नेल्फॉन्स, अशा प्रकारे नेल्फॉन्सचे 10 झाडं माझ्याकडे आहेत. हे आंबे इथे खायला तुम्ही जर तुम्हाला हा फार्म आवडला असेल, आवडला म्हणून आला असा, परंतु जर तुम्हाला जर फार्म आवडला तर तुम्ही जरूर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये यायचं. कारण आंबे इथलेच आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आंबे आणि आंबे. ब्रेकफास्टला आंबे, लंचला आंबे, इव्हिनिंगला काय खायचं का हाताने तोडा, खाली पडलेले घेऊन जा, वरचे काढू नका. आणि आमरसपुरीचे जेवण मिळेल. आणि आंबेसपुरी आहेत. आणि आमरस चमच्यानं खायचा नाही, ओरपाईचा शब्द लावाकडे, ओरपाईच आमरस. आणि फळाचे तुझं नाव दिलं हनुमान फळ, कोण म्हणतं लक्ष्मण फळ. कसं केलंय? जेनेटिकल कॉम्बिनेशन. आता बऱ्याच लोकांना जेनेटिकल कॉम्बिनेशन कळत नाही. तर मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण दिले पटसाहेब. आता हा क्रिकेटमध्ये 50-50-20 जमाना आहे. तुम्ही आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ती मालिकी 6 दिवस कलकत्ता, 6 दिवस मुंबई, 6 दिवस चेन्नई वगैरे वगैरे एक वर्षी तर राहायची. एकदा वेस्ट इंडिज टीम आली होती आणि त्याचे कप्तान होते सर विल्यम रिचर्ड्स. आले मुंबईत, आले. नीना गुप्ताचे लग्न पण होतं. नीना गुप्ता आहे ना ॲक्ट्रेस, आताही सकाळी ब्रिटानिया जाहिरात करते. ती लग्न केलं, मुलगी झाली. मुलीचं नाव खुशाबा खशाबा काहीतरी, मशाबा. तिला पहा तुम्ही, मशाबाला पहा तुम्ही. तिचे केस कुरळे वडिलासारखे दिसतात, निगडेच वडील आईसारखे दिसते. दिस इज कॉल्ड जेनेटिकल क्रॉस. तसं रामफळ सीताफळ मिळून हनुमान फळ. कळलं का तुम्हाला? प्रोफेसर होतं त्यामुळे जरा असं सांगतो बरोबर. आणि आमच्या हेच ते झाड अनफॉर्च्युनेटली फळ मुलं तोडतात. पण आता पानं पडालेत, हे नवीन सुरू झालेत पानं, त्याला फळं येतात, दिसतात रामफळासारखे चौक. किती वेळा घ्यायचं? कोणतं 2 वेळा घेऊ शकता. अनुषापोटी सकाळी संध्याकाळी पुन्हा घ्यायचं झोपेच्या वेळी. त्याच्यावर लिटरेचर लिहिले असतं पण बाटल्या, ते वाचून घ्या. आपल्याकडे कंपनीचे वेगवेगळे असतात. आणि अर्जुनाची साल उपयोगात येते. अर्जुना रिष्ट काढा म्हणून ती विकली जाते. अर्जुना रिष्ट काढा तुम्ही उपयोग सांगतो. आता मला तुमच्या ग्रुपमध्ये खरं सांगायचं, कुणाला जास्त राग येतो, अतिशय लगेच तुम्हाला राग येतो, तुम्हाला राग येतो, हो म्हणा ना, तुम्ही लक्षात ठेवा. यांना हा काढा 15 दिवस देतो. कुठला? अर्जुनाचा 15 दिवस द्यायचा. अर्जुन काढा तुम्ही बघा. 15 दिवसानंतर रूपांतर त्यांना सांगा. आणि 15 दिवसांना विचारा त्यांचं रूपांतर गौतम बुद्धात होईल. 2-3 घेऊ शकता, 2. पण हेच काय घ्यायचं? नो साईड इफेक्ट. हा हीच तर मजा आवडे आहे. यू डोंट टॅप इट प्रॉपरली. ते आहेत ना औषधं, डॉक्टर देतात इंजेक्शन सुद्धा, पण हे किती दिवस घ्या. ॲब्सोल्युटली इट हॅज नो साईड इफेक्ट अँड इक्वली इफेक्टिव्ह. तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल आणि ब्लड प्रेशर कमी झालं आपोआप तुमचं राग कमी होईल. तुम्ही गौतम बुद्ध होणारच ना. नाव आहे अर्जुन, झाडाचं नाव आहे. आणि साल वापरतात. अर्जुन रिष्ट काढ्यापासून पण एवढा उद्योग करू नका. हे तुम्ही घरी करू शकता साल उकळून, पण टीडीएस आहे, एवढा वेळ नाही जमणार. अनफॉर्च्युनेटली हे झाड आहे. परंतु माझ्याकडे खूप मुलं येतात, तोडून दाखव. मी सुद्धा दाखवतो. घेरे वाचायचं करणार आहे ना, तुम्हाला राहिलेलं पान तोडणारच आहे मी. त्याचा वास घेताना आणि छान एवढंच राहिलं. ऑल स्पायसेस. आता नाही, ऑल स्पायसेस सर्व मसाल्याचा मुलांना सांगितलं यासाठी शिकायचंय. पैसे मिळतील. पिवळी पानं घ्यायची असतात असेल तर खाली ही अशी पिवळी पानं घ्यायची असतात. स्वच्छ धुवायची ह्याची पानं, अडुळसाची पानं उकळायची. अतिशय कडू आहे, त्याजवळ पाणी टाका. अतिशय कडू म्हणजे कडू. मुलं घेतला फटके मारून पाला. त्यामध्ये गुळ साखर टाका आणि बघा 3 ते 5 दिवसात खोकला थांबतो. एकदा टेलिव्हिजन जाहिरात पाहिली. ऑल द एक्सपेक्टंट सोल्ड इन द मार्केट आर यूज्ड इन्क्लुडिंग बेनेट्रिल, मोठ्या कंपनीज.
हा कापा आहे. फॉर्च्युनेटली याला बरेच फणस लागतात. सुरुवात झाली यायला. अरे कापा फणस कापा आहे. फणस बघा फणस कापा आणि परत हे पाहिजे शेंगा आहे. बघितलं हे शेंगा, सावरी शेंगा ह्या पिवळ्या होतात आणि त्यातून एक प्रकारचा याला येलोइश येतो, पांढरा येतो, जो कापूस नॉन ॲब्सॉर्बंट आहे. काटे सावरी, सावरीचा कापूस वरती आल्या पण शेंगा ह्या पिवळ्या होतील. तो फुटून त्यातून तुम्हाला कापूस मिळतो. व्हेरी सिल्की आमच्या कंपाऊंड मध्ये झाड आहे. आणि नॉन ॲब्सॉर्बंट आहे. एकदा का तुम्ही ती गादी केली की 2-3 पिढ्या पुन्हा त्याला रिशफलिंगची गरज आहे, पिंजायची गरज नाही. इतकं छान कापूस आहे. लाल फुल असतं ना असं. हा लाल फुल असतो. सावरी झाड्या हात लागेल काठे झाली यापुढे. पण हे तुम्ही पाहिलेत पण हिरवी पहा. हे पहा हिरवी, हे हिरवी तेल हे हा पहा. हे झाड तमालपत्रच आहे. हे तर तुम्हाला मिळतात पाहायला. तमालपत्र, बेलीव, तेजपत्ता. हे झाड पहा, त्याची पगडं तर भरपूर पडतात, तिकडे तिकडे पडले. मसाल्याच्या पदार्थापैकी हा आणि बरोबर. आणि हे आहे दालचिनी किंवा सिनेमम. तमालपत्र देखील दालचिनी होऊ शकते, पण त्याची स्पेशली रिसर्च व्हरायटी की याला पान ते वाचवत येतो. त्याच्या सालीपासून किंवा या फांदीपासून दालचिनी करतात. सिनेमम, दालचिनी, तमालपत्र. आकाशा कारण जनावर येऊ नये म्हणून. काय आहे ते सांगतो मग सगळं उपयोग सांगतो, सगळं सांगतो. वास इथपर्यंत आला बघ ना. हो वनस्पती हा विषय सांगतो. पहिली गोष्ट याचं नाव करून देतो. याला आम्ही पेंट्या म्हणतो, पण याचं नाव आहे काशिरा. आणि हा इथला माल आहे आणि चांगल्या प्रकारची भाजी आज आपल्याला तो देऊ शकतो. काय नाव काय आम्हाला कळलं नाही मागे. पिंटू, पिंटू म्हणत त्या असेल. तेलाचं नाव. पिंटू तुम्हाला जेवढी छान ताजी भाजी आणि तो फसवणार नाही. जे बाजारात भाव आहे होलसेल. याचा वास जर घेतला ना तुम्हाला आश्चर्य वाटेल. अहो याला अजवान किंवा ओव्याचा वास येतो आणि म्हणून हा पोपटीमध्ये पोपटी माहिती का तुम्हाला? पोपटी मडकेमध्ये हे करून एक मडकं थंडीमध्ये घेतात, करतात. येस हांडी करतात, त्यामध्ये आपल्या भाजीपाला सगळं टाकायचं. म्हणजे शेंगा पर्टिक्युलर तुरीची शेंगा, हे शेंगा, वाटाणे शेंगा, कोण नॉनव्हेज टाकतात वगैरे वगैरे. आणि जर हा पाला टाकतात, केळी टाकतात आणि स्टीमवरती ते उकडतात. हेल्दी फूड, नो ऑइल, नो स्पाइसेस. बांबुडीचा पाला वास घ्यायचा अगदी छानपैकी. याला ओव्याचा वास येतो. अजवाईन, ओवा, ओव्याचा पाला मस्त वास येतो. ओव्यासारखा ओवा नाही, बांबुडीचा पाला. आणि ओवा प्रत्यक्ष यांचा कमर्शियल क्रॉप आहे, तुम्हाला मी आणून देईन. आणि यांचा तुळशी विकण्याचा व्यवसाय आहे. रोज सकाळी पहाटे 4ची लोकल पकडून हे टाणायला जातात ह्याचे वडील आणि तुळशी विकतात. त्याचे होलसेलर्स आहेत. 1000, 1200 ते 1500 रुपये नुसतं तुळशीवर त्या मुलगा कमवतो. मेहनती मुलगा आहे, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह आहे. अनफॉर्च्युनेट जमीन नाही आहे, मेहनत
हे चप्पल नको. नाही नाही व्हिडिओ काढ. फोटोच नाही येणार ग, फोटोच नाही येणार. ते DSLR कॅमेरा पाहिजे, वेगळा पाहिजे. मगाशी पूर्ण रेनबो होता, पूर्ण होता. हे उभं राहा लवकर. हे उभे चालू. व्हिडिओ काढ, व्हिडिओ काढते आधी फोटो. होय ना.
घेऊन टाकू. हे असं असं असं. नक्की पाहिजे बरोबर पण भारी दिलं. हे व्हिडिओमध्ये ॲक्शन पाहिजे, ॲक्शन मध्ये उपयोग नाही. व्हिडिओमध्ये ॲक्शन पाहिजे ना. विचारतो कसं काय बरोबर आहे का नाही ते तुम्ही ठरवा. बऱ्याच लोकांनी कविता ऐकली असेल का कॉलेजचे गेट झाली तिथे भेट. कॉलेजचे गेट झाली तिथे भेट. घुसलीस मनात थेट देशील का मला डेट. मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा. मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा. तू पोळी मी तवा सांग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट. मी शेंगदाणा तू कूट. तू तपकीर मी चिमूट. मी शेंगदाणा तू कूट. मी दरोडा तू लूट. जमेल का आपलं मेलकूट. तू धाप मी छाती. मी भूत तू भानामती. मी शनी तू साडेसाती. जुळतील का आपली नाती. तू कोबी मी गड्डा. कोबी मी गड्डा. मी रस्ता तू खड्डा. तू दारू मी आटा. सुधरेल का हा वेळा. मी पेट्रोल तू गाडी. मी गवत तू काळी. मी विचार तू नाडी. जमेल का आपली जोडी. तू हेल्मेट मी डोकं. मी बनियन तू भोकं. तू हेल्मेट मी डोकं. मी बनियन तू भोकं. तू टूथपेस्ट मी खोकं. राहा तू निर्लोक. तू ढोल मी ताशा. तू मिठाई मी माशा. मी दारू तू नशा. ठेवू का मी आशा. थँक्यू. धन्यवाद. सदा तुझ्या पुढे उभी असे निशा. सदैव काजळी पिसायच्या दिशा. मधून मेघरे भासती. कधेच याविका भयान हासती. 10 दिशा तुम्ही तुफान व्हायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे. नमाकृती तुवा कधी फिराय
प्रलोभने तुला न लोभला भीती, न मोह बंधने पदार्थ बांधवी, विरोध तो दवा तुला न थांबवी, न मोह भासतो गजांत वैभवी, न दैन्यही तुझे कधी सरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, न भात सैनिका प्रभात येऊ दे, खगा सवे जगा सुखात गाऊ दे, तुला तुलांबरी सुवर्ण शोभू दे, जगास शांतता सुभास्य लाभू दे, न पायतो वरी तुझे करायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. असं सांगते तुझ्या प्रियकराला की पत्र लिही पण नको पाठवू, पत्र लिही पण नको पाठवू, शाईमधुनी काजळ करीने, इति रेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लागले, चढण लाडकी वळी मजली, नको पाठवू वेलांटी तुला, नको पाठवू तीर गाडीचा पूर्ण विरामाचा बिंदू तुला, नको पाठवू अक्षरा तुम्ही शब्दामधले अधीर स्पंदन, कागदा तुम्ही नको पाठवू स्पर्शामधला अंकविलक्षण, नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडी तुला, नको पाठवू असे तिला सांगितले, तू हट्टीपणा पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळत, पत्र पुढचे त्यानंतर पण वाचायचे राहून जाते. अरे अक्सर ऐसा होता है, आप लोग शायद नहीं रिलेट करते कर पाएंगे, लड़कियों को पहले उनकी लुक पे कमेंट किया जाता है बिफोर एनीथिंग, लाइक आप जॉब करते हो या कहीं पर एक्सेट्रा, लेकिन पहला कमेंट ये नहीं हुई. तो इस पर नेहा ने कुछ लिखा है, मैंने शेर कहा वहाँ वहाँ की उम्मीद थी, तुमने कहा कि तुम खूबसूरत हो, मैंने कविता सुनाई तालियों की आवाज़ सुननी चाहिए, तुमने कहा ये रंग तुम पे बहुत जचता है, कभी आंखों को बंद करके कानों से सुनो, मेरे शब्दों को भी कुछ मायने हैं, मैं कैसे दिखती हूँ ये बताने के लिए मेरे घर में बहुत आए हैं. तुझे गोविंद नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, ऋषिकेशी बंसीधारी, गोकुळिका कुंज विहारी, ऋषिकेशी बंसीधारी, गोकुळिका कुंज विहारी, कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी मिलित आणि मुकुंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, विश्वाचा नाथ म्हणोनी हासते विश्व तव वदनी, विश्वाचा नाथ म्हणोनी हासते विश्व तव वदनी, तव नामे तुझिया चरणी, तव नामे तुझिया चरणी, वाहते यमुना जलधुंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, तू शब्द ओळवीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू शब्द ओळवीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू ताल भक्ति गीतात,
घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. चहाचा काहीतरी संबंध आहे का? पण केवळ यमक जुळवण्यासाठी वर्षानुवर्ष हा उखाणा घेतला जातो. आता मला हा उखाणा का आठवला तर गेल्या आठवड्यात अशाच एका शेतातल्या घरात म्हणजे फार्म हाऊसमध्ये आम्ही सहलीला गेलो होतो 1 दिवसीय, आत्ताच गेल्या बुधवारी वगैरे. आणि तिथे भरपूर गवती चहाची अशी झुडपं होती, अशी संपूर्ण गवती चहा तिथे त्याची लागवड केली होती. तो हिरवागार गवती चहा पाहिला आणि माझं मन अगदी प्रसन्न झालं, तर त्याचा इतका सुगंध सगळीकडे मोठा सुटला होता. आणि गंमत अशी की स्वयंपाकघराची व्यवस्था जी मुलगी बघत होती ते जशा मुली या करतात तसं तिने दुपारी भरपूर गवती चहा आलं घालून सुंदर असा गरम गरम मसालेदार चहा केला. तेव्हा सगळ्या चहा पिणाऱ्या मंडळींना अतिशय तो आवडला आणि मी सांगितलेलं की कॉफी पण मला चालतं. तर सांगायचं कारण काय की चहाच्या वेळा अशा काही ठरलेल्या नाही, परंतु सकाळी उठल्या आणि दुपारी 4 वाजता आपल्याला चहा हवाच. आता ऑफिसमध्ये मात्र दर 2 तासांनी भर चहाचा कप आणून ठेवायचा समोर आणि चहावाज लोक त्याची वाट बघत असल्यासाठी लगेच चहाचा ग्लास तोंडाला लावायचा. त्या चहावरती अनेक मीटिंग साजऱ्या होतात, सभा. कोळीमध्ये स्टेशनवरती मिळणारा इन्स्टंट चहा किंवा कॉफी, तर कागदी पेल्यांमध्ये हातात धरून गप्पा मारणारे चहाबाज हळूहळू प्रत्येक स्टेशनवरती आढळू लागले. परंतु दुःखाची गोष्ट अशी की आता बोरीबंदर स्टेशनवरून हा चहाचा ठेला अदृश्य झाला आहे. आता मध्ये मी गेले होते त्याला कुठेही बोरीबंदर स्टेशनवरती छत्रपती महाराज शिवाजी महाराज टर्मिनसवरती कुठेही प्लॅटफॉर्मवर चहा नाही. कुणाला आता चहामध्ये किती प्रकार आहेत बघा. कुणाला बिन साखरेचा, कुणाला कडक मिठी चहा, तर कुणाला भरपूर दूध घातलेला दुधाचा चहा आवडतो आणि कुणाला बिन दुधाचा कोरा चहा, तर कुणाला ग्रीन लेमन टी आवडतो. आता सध्या ग्रीन टीचा जमाना आहे डाएटसाठी. मी ग्रामीण विभागात जेव्हा शाखा मॅनेजर होते तिथे आमचे आंचलिक प्रबंधक म्हणजे झोनल मॅनेजर शाखेला भेट देणार होते. ते पहिल्यांदाच येणार, मग आमची जरा धावपळ झाली. तेवढ्यात कोणीतरी माहिती काढली की साहेबांना बिन साखरेचा लेमन टी फार आवडतो, तो फक्त बिन साखरेचा लेमन टी घेतात. आता आमच्याकडे चहा मिळायची मारामार होती, तर ग्रीन टी कुठून आणायचा मला काळजी लागली. पण आमचे शिपाई बंधू 101 हुशार. त्यांनी काय केलं, त्वरित शाखेजवळ राहणाऱ्या आमच्या एका ताईंच्या म्हणजे आपण आमच्या आपल्या गावात होत्या, त्यांच्याकडे जाऊन बिन साखरेचा कडक चहा करून आणला. आधीच त्यांनी फिल्डिंग लावून ठेवली होती आणि जवळच्याच बाजारातून लिंबू आणून त्याची गोल चपटी करून चहाच्या ग्लासच्या कडेला अशी काही झोकात टोचली आणि साहेबांच्या समोर ताटात आणून ठेवल्यावरती साहेब प्रचंड खुश झाले, सांगायला नकोच. चहाचा आणखीन एक प्रकार म्हणजे सांगली, आमचं मिरज, कोल्हापूर, सातारा, अगदी आपलं शेगाव सुद्धा, तिथे सकाळी सकाळी आगगाडीवरती किंवा चहाच्या ठेल्यावरती अगदी ताज्या दुधातला म्हणजे आपल्या समोर ती पिशवी ते ओततात आणि भरपूर साखर घालतात प्रेमाने. चहा खूप चांगला असतो पण साखर खूप घातलेली असते. चहा काय किंवा कॉफी काय खूप गोड असेल तरच ते उत्तम, अशी या सगळ्यांची गोड गैरसमजूत असलेले हे चहावाले फक्त इथेच सापडतात. पण असं चहाचे शौकीन आहे ते हॉटेलमधल्या देखाऊ चहापेक्षा टपरीवर मिळणारा चहा जास्त पसंत करतात. कारण काय, खलबत्त्यात फुटलेलं अद्रक इलायची घातलेला भरपूर उकळलेला चहा हा सगळ्यात जगातील सर्वोत्कृष्ट चहा. माझ्या आजोळी आजी आणि मावस आजी ह्या पितळी कप बशीमधून चहा पीत असत. तो कपही गरम व्हायचा आणि बशी गरम व्हायची आणि पदरामध्ये धरून कुकर घालत त्या चहा प्यायच्या तेव्हा मला फार आश्चर्य वाटायचं. आता तर चहा कशातून पितात ह्याला जास्त महत्त्व आलंय. सुंदर चिनी मातेचे सोनेरी काठ असलेले नाजूकसे लहानसे कप बशीशिवाय वापरणं हे हल्ली फार मोठ्या प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. परंतु तरुण पिढीला मात्र एकमेकांचे फोटो असलेले मग चहा प्यायला जास्त आवडतात. जपानमध्ये तर चहा करणं हे मोठं शास्त्र आहे आणि हे शास्त्र शिकणं प्रत्येक मुलीला अपरिहार्य आहे. आता आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी वृंदावन गार्डनला गेलो होतो.
चहा कॉफी मिळत होतं. चक्क चांदीच्या किटलीत दूध, दुसऱ्या चांदीच्या किटलीत उकळलेला चहा आणि साखरेचे खडे असं सगळं बाजूला ठेवलेलं होतं. खूप छान दिसत होतं आणि चहा किंवा कॉफी पिण्याचा आनंद वेगळा होता. मध्यातरी कुलू मनालीला गेलो तेव्हा चैलला राजवाड्याचं चैल पॅलेस म्हणून सुंदर हॉटेल आहे. तिथे पण चहा कॉफीसाठी चांदीची भांडी, चांदीचे ट्रे, चांदीच्या कपबशा असा अगदी राजशाही थाट होता. आपल्याला असं अगदी राजघराण्यात जन्माला आल्यानंतर कसं वाटेल तसं ते छान वाटतं. एकीकडे हे दृश्य तर आता सध्या रस्त्यांवरती कुल्हड, मातीच्या कुल्हडमधून चहा पिण्याचाही सध्या तेवढीच फॅशन आलेली आहे. सुमारे 4,500 वर्षापूर्वी, 4,500 वर्षापूर्वी, 4,500 वर्षापूर्वी चीनमध्ये चहाचा अतिशय अपघाताने असा शोध लागला आणि आपल्याकडे चहा कोणी आणला? इंग्रजांनी आणला. इंग्रज जाऊन इतकी वर्ष झाली, त्यांची सत्ता गेली, पण त्यांनी आणलेला चहा मात्र अजून सत्ता काळभर टिकून राहिला आहे आणि सर्वत्र आदरातिथ्याचं, प्रतिष्ठेचं, मैत्रीचं प्रतीक बनलं आहे. असं हे मी एका कट्टर कॉफी बाजानं लिहिलेलं चहा पुराण संपूर्ण. बंदिशाला जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. येते भला चांगला जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंदरी, हातकडी की अवजड वेळी, प्रिय हो जाजी त्याला, प्रिय हो जाजी त्याला. जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. जो तो अफुल्या जागी जखळे, नजर न आवे तसा पलीकडे, उमरातले किडे मकोळे, उंबरी खरीदी लीला, उंबरी खरीदी लीला. जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. पुराण माहित सजा कितीने, ओठून आलो ते नच स्मरते, सुटकेला ही मन सावरते. जो आला तो रमला, जो आला तो रमला. जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, जग